नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टेट एक्साइज म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क गट क मुख्य परीक्षा 2021 चा जो पेपर झाला होता, त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 10 प्रश्न आहेत, त्याच आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. तर बॅचची फी फक्त आपली ₹999 असेल. तर बॅचमध्ये बघा, तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्याचा असेल. सेम याचप्रमाणे आपण राज्यसेवेसाठी सुद्धा सेपरेट बॅच सुरू केले. त्याची पण फी आपली ₹999 असेल आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू. तर बघा, वेन डायग्राम चॅप्टरवरती पहिला प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? गटात एकूण 15 व्यक्ती आहेत. त्यातील 7 व्यक्ती फ्रेंच, 8 व्यक्ती स्पॅनिश भाषा बोलतात आणि 3 व्यक्ती एकही परदेशी भाषा बोलत नाहीत. तर काय दिले बघा, आता एकूण किती आहे? तिथे एकूण झाले 15 जण. एकूण झाले 15 आणि किती भाषा दिलेत? तर बघा, 2 भाषा दिलीत, फ्रेंच आणि स्पॅनिश. मग फ्रेंच बोलणारे किती आहेत? तर 7 आहेत आणि स्पॅनिश बोलणारे 8 आहेत. आता 15 व्यक्ती म्हणजे कोण असतात बघा? त्यातली फक्त एक भाषा बोलणारे, दोन्ही भाषा बोलणारे किंवा एकही भाषा न बोलणारे असे सगळे मिळून 15 जण असतात. आता इथे काय दिसतं तुम्हाला? फ्रेंच 7 जण आहेत आणि स्पॅनिश किती? 8 जण आहेत. ठीक आहे. आता इथे काय दिले बघा? 3 व्यक्ती एकही परदेशी भाषा बोलत नाहीत. म्हणजे बघा, 15 मधून जर आपण 3 वजा केलं तर खाली किती राहिले बघा? 12. हे 12 व्यक्ती कोण असतात? तर फक्त स्पॅनिश, फक्त फ्रेंच किंवा दोन्ही भाषा बोलणारे व्यक्ती असतात. म्हणजे थोडक्यात भाषा बोलणारे व्यक्ती किती आहेत? तर 12 जण आहेत. 3 आपण का वजा केले तर 3 व्यक्ती यातली कुठलीच भाषा बोलत नाहीत. ठीक आहे. सर्कल मधनं जेवढे काही विद्यार्थी निघतील ना, तेवढे किती असले पाहिजे? आपले 12 जण असले पाहिजे. पण तुम्हाला इथे काय दिसतंय बघा? हे फ्रेंच 7 आहे, स्पॅनिश 8 आहे, म्हणजे 8 आणि 7 किती झाले? 15 झाले. ठीक आहे, बरोबर आहे की नाही? आणि सर्कल मधनं किती निघाले पाहिजे? तर 12 निघाले पाहिजे. 15 मधून जर 12 मायनस केला आपण तर काय निघते बघा? 3 निघते. याचा अर्थ काय बघा? हे 3 जे निघालेले 3 विद्यार्थी जे आहेत ना, 3 लोक, तर ती बघा दोन्ही सर्कलमध्ये मोजली गेलेली आहेत. थोडक्यात काय? इथं मधला जो पार्ट असतो ना, इथं 3 लोक निघतात. 3 बघा, मग 3 आणि 4 किती झाले? 7 आणि 3 आणि 5 किती झाले? बरोबर 8 झाले. बघा, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12. आता याचा उच्चार कसा करायचा बघा? फक्त फ्रेंच बोलणारे झाले 4, फक्त स्पॅनिश बोलणारे झाले 5. ठीक आहे बघा, आणि दोन्ही भाषा बोलणारे झाले 3. फक्त शब्द काढून टाका. फ्रेंच बोलणारे किती झाले बघा? 4 आणि 3 7 आणि स्पॅनिश बोलणारे किती झाले बघा? 5 आणि 3 8. ठीक आहे. आणि हे 3 व्यक्ती कोण असतात बघा? आता इथले जे 3 व्यक्ती आहेत, तर ते 3 व्यक्ती कोण आहेत? तर एकही भाषा न बोलणारे. म्हणजे एकही भाषा न बोलणारे 3 झाले, दोन्ही भाषा बोलणारे झाले 3 आणि हे 5 आणि 4 9 5 आणि 4 9 कोण असेल? तर फक्त एक भाषा बोलणारे असतात. ठीक आहे बघा, आता विचारलं का आपल्याला? तर सर्व व्यक्तीतील या दोन्ही भाषा बोलणाऱ्या व्यक्तींचा भाग निवडा. दोन्ही भाषा बोलणारे किती आहेत बघा? हे झाले दोन्ही भाषा बोलणारे. किती आहेत बघा? 3 आहेत. मग एकूण विद्यार्थी आपले 15. 15तले 3 दोन्ही भाषा बोलतात. म्हणजे त्यांचा फ्रॅक्शन किती आला बघा? 3 एके 3, 3 5 15 म्हणजे 1/5. म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, पाय चार्टवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? काही पुस्तकांसाठी जर प्रकाशकाने मुद्रण खर्च 30,600 केला, तर त्या पुस्तकांसाठी ग्रंथ प्रसिद्धी हक्कापोटी किती रक्कम खर्च पडेल? तर बघा, इथं लक्षात घ्या. आता इथं काय म्हटलं आपल्याला? ग्रंथ प्रसिद्धी. सॉरी, काय दिलं आपल्याला इथं? तर त्या पुस्तकासाठी ग्रंथ प्रसिद्धी हक्कापोटी, ग्रंथ प्रसिद्धी हक्क जो आहे ना, तर बघा ही जी आहे ना, ही किती आहे बघा? 15% लक्षात घ्या. हे किती आहे? तर 15%. इथं चुकून काय झाले? 20% झाले. आता बेरीज जर केली बघा आपण, काय निघते? 10 आणि 20 30, 30 आणि 10 40, 40 आणि 25 65, 65 आणि 20 85, 85 आणि 15 50% येते. ठीक आहे बघा. आता काय दिले बघा? काही पुस्तकांसाठी जर प्रकाशकाने मुद्रण खर्च कुठे आहे बघा? इथे मुद्रण खर्च किती आपला? 20%. बघा, टक्केवारीमध्ये किती आहे? 20%. आणि संख्येमध्ये किती आहे बघा? 30,600. म्हणजे 30,600 म्हणजे झाले 20%. तर विचारले काय आपल्याला? तर पुस्तकांसाठी ग्रंथ प्रसिद्धी हक्कापोटी म्हणजे ग्रंथ प्रसिद्धी हक्कापोटी किती रक्कम खर्च पडेल? तर 15%. 20% म्हणजे 30,600, तर 15% म्हणजे किती? काय नाही, फक्त तिरकस गुणाकार करा. ह्याने ह्याला गुणा आणि ह्याने ह्याला गुणा. काय निघते बघा? x गुणिले 20 बरोबर 30,600 गुणिले 15. चला, एक जागा ठेवा आणि हा 20 बरोबरच्या पलीकडे टाका. मग काय होईल बघा? 30,600 गुणिले 15 भागिले किती आलं? 20 आलं. चला भाग घालवा आता. चला, शून्याला शून्य गेला. बघा, बे की बे, इकडे किती आलं? बे की बे, बे पंचे 10, परत बे त्रिक 6. ठीक आहे बघा. मग किती निघते बघा? 1530 गुणिले 15. बघा, 1530 गुणिले 15 किती निघते बघा? 15 त्रिक 45
15 पाची 75 आणि 4 की झाले 79, 15 एके 15, 15 आणि 7 झाले 22 आणि हा शून्य देऊन टाका इकडे, म्हणजेच 22,950. बघा 22,950 म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा असे मोठे प्रश्न आले की सुरुवातीला काय करायचं, प्रश्न नेमका कशावरती आहे, निष्कर्षावरती आहे, गृहीतकावरती आहे का युक्तिवादावरती आहे, आधी ते चेक करून घ्यायचं. बघा प्रश्न कशावरती आहे बघा इथं, बघा वरील युक्तिवादातील. बरं आता युक्तिवादामध्ये पण कसे प्रकार असतात बघा, युक्तिवादाला साधर्म्य साधणारा किंवा युक्तिवादामध्ये दोष दाखवणार, तर ते पण नीट बघून घ्यायचं. बघा वरील युक्तिवादातील दोष सर्वात उत्तम प्रकारे अभिव्यक्त करणारा पर्याय निवडा. ठीक आहे. बघा म्हणजे याच्यातला दोष दाखवायचा आपल्याला. बरं आता पॅरेग्राफाचं काय दिले बघा, पहाटे लवकर उठणाऱ्या लोकांपेक्षा उशिरापर्यंत जागणाऱ्या लोकांच्या मेंदूच्या रचनातील भिन्नत्वाचा पहिला भौतिक पुरावा संशोधकांनी शोधलेला आहे. साधारणपणे 10% व्यक्ती पहाटे उठणारे किंवा चंडोल म्हणून पात्र ठरतात आणि आणखी 20% रात पिंगळे असतात. उरलेले इतर सर्व आपल्यासारखे यांच्या दरम्यान कुठेतरी असतात. ठीक आहे. बघा म्हणजे पहाटे उठणाऱ्या लोकांचा मेंदू काय म्हटलंय बघा, तर रात पिंगळे म्हणजे रात्री जागणाऱ्या लोकांपेक्षा थोडक्यात चांगला असतो असं म्हटलंय. पुढे काय दिले बघा, चंडोलापेक्षा रात पिंगळ्यांना उदासीनतेचा धोका अधिक का असतो याचे स्पष्टीकरण कदाचित त्यांच्या मेंदू रचनेतील फरक देऊ शकेल. रात पिंगळ्यांच्या मेंदूंचे उदासीनतेशी निगडीत क्षेत्रातील सफेद द्रव्याची चेता संकेताच्या वहनाची गती वाढणारी चरबीयुक्त रोधीयुती गुणवत्ता कमी असते, हे मेंदूच्या पडताळणीने दाखवून दिले आहे. ठीक आहे. बघा आता इथपर्यंत तुम्हाला काय माहिती सांगितली बघा त्यांनी, तर बघा जे लोक रात्रीपर्यंत उशिरापर्यंत जागतात आणि जे लोक किंवा सकाळी लवकर उठतात या दोघांच्या मेंदूंमधला रचनेतला त्यांनी फरक सांगितलेला. ठीक आहे. बरं आता इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. पुढे काय दिले बघा, कारण दोष कसा असतो बघा, दोष आपण कुठं दाखवू शकतो आपल्याला ते कळलं पाहिजे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय नाही, सरळ सरळ आपली माहिती दिलेली आहे. ठीक आहे. पुढे काय दिले बघा, मानसिक आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी रात पिंगळ्यांनी त्यांच्या झोपेचे तंत्र जुळवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता बघा वरून बघा पहिल्या वाक्यापासून इथपर्यंत त्यांनी काय केले बघा, फक्त काय केलेलं आहे, मेंदूंच्या रचनेचा अभ्यास केला ते त्यांनी उलगडलेला आहे. ठीक आहे. इथं त्यांनी मात्र काय मत मांडले बघा, मत कशामध्ये मांडले, तर मानसिक आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी रात पिंगळ्यांनी त्यांच्या झोपेचे तंत्र जुळवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपण ह्या वाक्यामध्ये काहीतरी उणीव दाखवू शकतो. पर्याय चेक करा बघा, झोपेचे तंत्र सफेद द्रव्याच्या गुणवत्तेत बदल घडवून आणेल असे तो गृहीत धरतो. येते लक्षामध्ये. बघा इथं त्यांनी काय दिले बघा आपल्याला, चंडोलापेक्षा रात पिंगळ्यांना धोका जास्त असतो. रात पिंगळ्यांच्या बघा मेंदूचे उदासीनतेशी निगडीत क्षेत्रातील सफेद द्रव्याची म्हणजे चेता संकेताच्या वाहनाची गती वाढवणारी चरबीयुक्त रोधी उती गुणवत्ता कमी असते, हे मेंदूच्या पडताळणीने दाखवून दिले आहे. ठीक आहे. बघा आणि इथं काय म्हटले बघा, झोपेचे तंत्र सफेद द्रव्याच्या गुणवत्तेत बदल घडवून आणेल असे तो गृहीत धरतो. कधी, जर मानसिक आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी रात पिंगळ्यांनी त्यांच्या झोपेचे तंत्र जुळवून घेण्याचा प्रयत्न केला तर, असं ते गृहीत धरल्यामुळे ते आपण ह्याच्यामध्ये चूक दाखवू शकतो. बघा 2 नंबरचं वाक्य काय दिले, उदासीनता ही लोकात आढळणारी खूपच सर्वसामान्य बाब आहे, हे तथ्य तो दुर्लक्षित करतो. बघा चंडोल आणि रात पिंगळे प्रकारांच्या दरम्यान असलेल्या मेंदूंचा संदर्भ समाविष्ट करण्यात तो अपयशी ठरला आहे आणि रात पिंगळे स्वतःच्या झोपेच्या तंत्रात बदल करतील अशी इच्छा त्यात अंतर्निहित आहे. नाही तर बघा ह्याच्यामध्ये सगळ्यात बरोबर वाक्य कुठलं निघते आपल्याला, ऑप्शन नंबर पहिलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोड एंड डिकोडिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, सोबतच्या सारणीत शब्द व प्रत्येक ओळीत दिलेले त्यांचे विस्कळीत केलेले संगत अंक संकेत अभ्यासा. ठीक आहे. बघा या प्रत्येक अल्फाबेटला एक त्यांनी अंक दिलेला आहे आणि तो त्याचा कोड असणार आहे. ते पण कसे दिलेत, विस्कळीत म्हणजे मागे पुढे दिलेले आहेत. आणि त्यातून उपलब्ध झालेल्या माहितीबद्दलचे चुकीचे विधान निवडा. बरं आता काय दिसतंय बघा, लक्षात घ्या. आता चेक करताना काय करायचं बघा, सुरुवातीला सगळ्या शब्दांमध्ये कुठला अल्फाबेट कॉमन आले बघा, तेवढं नीट चेक करून घ्या. बघा इथं आर दिसतंय तुम्हाला, इथं आर आहे, इथं आर आहे आणि इथं आर आहे, म्हणजे आर प्रत्येक ठिकाणी आलाय. बरोबर आहे का. आणखी कुठला अल्फाबेट आहे का की ते चारी मध्ये कॉमन आहे बघा, डी. बघा डी इथं आहे, डी इथं नाही. ठीक आहे. मग खालचं काय चेक करत वाची करत नाही. बघा ई इथं आहे, इथं पण आहे, ई याच्यात नाही. परत ए बघा, ए इथं आहे, ए इथं नाही. परत यम इथं आहे, यम इथं नाही. मग खाली काय चेक करत गरज नाही, आपण चारी मध्ये कॉमन बघतो. ठीक आहे. मग आर काय निघाला, कॉमन निघाला. बघा मग आर ला कुठला अल्फाबेट असू शकतो बघा ह्याच्यामध्ये, कॉमन कुठला नंबर असेल बघा ह्याच्यामध्ये. बघा इथं 8 आहे, इथं पण 8 आहे, इथं पण 8 आहे, इथं पण 8 आहे. म्हणजे आर साठी 8 हा कोड झाला. चला परत काय दिसतंय बघा आणखी, बघा ह्याच्यामध्ये ए दिसतोय कॉमन. बघा मग बघा ह्याच्यामध्ये 2 वेळा कुठला संख्या आली बघा, 3 आली. म्हणजे बघा इथं ए आहे, इथं ए आहे
आणि मग इथं 3 आहे, इथं 3 आहे. म्हणजेच ए साठी कुठला झाला? 3 झाला. म्हणजे जिथं जिथं ए आहे ना, तिथं 3 ला सर्कल करून टाका. इथं ए आहे, इथं 3 आहे. बघा परत झालं. हां. बरं आणखी काय दिसतंय बघा आता? पहा पहिल्या आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये कॉमन काय दिसतंय बघा इकडं? पहा DEM परत काय PONE म्हणजे फक्त काय आहे बघा? ई कॉमन आहे. ई पहिल्या आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये. ई साठी कुठला कोड असेल बघा? पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये कॉमन काय निघते बघा ह्याच्यामध्ये? बघा 6 निघतंय. बघा इथं 6 आहे, इथं 6 आहे आणि इथं ई आहे, इथं पण ई आहे. म्हणजे ई साठी काय झालं बघा? ई साठी झाला 6. ठीक आहे बघा? चला परत आणखी काय निघते बघा? बरं हां, ई साठी इथं पण आहे. ईला काय झाला? 6 ला सर्कल करून टाका. बरं. आणखी काय दिसतंय बघा आता ह्याच्यामध्ये? बरं आता इथं ओ आणि एम बघा. आता इथं जर बघितलं आपण बघा एम इथं आहे आणि एम इथं आहे. बरोबर आहे का? बघा डी आणि एम परत एम आणि ओ म्हणजे आपण एम कॉमन काढू शकतो पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये बघा इथं एम आहे, इथं एम आहे आणि मग दोन्हीमध्ये कॉमन काय पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये बघा 9 बघा इथं 9 आहे आणि इथं 9 आहे. म्हणजे एम साठी कुठला कोड झाला? तर 9 कोड झाला. ठीक आहे बघा. एम साठी झाला 9. राहिले मग आता फक्त काय इथं ओ. बघा ओ ला काय निघेल? मग इथं 1 निघेल बघा. इथं ओ आहे, इथं 1 निघाला. म्हणजे ओ साठी 1 निघाला. ओ कुठं कुठं आहे बघा? ओ इथं पण आहे. इथं 1 ला अळ करा. इथं परत ओ आहे. इथं परत 1 ला अळ करा. ठीक आहे बघा. ओला ओ झाला. आता राहिला काय डी. डी साठी कुठलं कॉमन अक्षर आहे बघा? डी साठी राहिला 5. पहा डी साठी 5 देऊन टाका. आणि इथं परत चला डी ला 5 गेला. डी ला इकडं 5 गेला. राहिला काय मग एन साठी 2 झाला. एन साठी 2 आणि इथं काय राहिलं बघा? इथं एन साठी 2 गेला. इथं एन साठी 2 गेला. राहिला काय मग पी. पी साठी काय असेल मग 4 असेल. पी साठी निघाला 4 आणि डी साठी काय निघाला? 5 निघाला. ते लिहिले आपण. ठीक आहे. चला प्रत्येक अल्फाबेटचा कोड करून गेला. पुढे काय दिले बघा? आणि माहितीबद्दलचे चुकीचे विधान निवडा म्हटले. मग याचा अर्थ काय आहे? तर एक चुकीचा असेल, 3 बरोबर असतील. बघा. या प्रणालीनुसार जर अंक शून्याचा वापर आयचा संकेत म्हणून केला तर प्राईडचे संकेतन करणे शक्य आहे. मग समजा आपण आयला जर 0 कोड देऊन टाकला तर बघा प्राईडला काय निघेल बघा मग PRI आणि DE. बघा आता ह्याच्यामध्ये पीचा कोड कळलाय का आपल्याला? बघा पीचा कोड कुठला आहे? 4 आहे. बघा आरचा कोड कुठला आहे बघा? आरला 8 दिलाय त्यांनी. परत आयला बरं याच्यामध्ये आय शब्द त्यांनी दिलेला नाही म्हणून त्यांनी काय म्हटले आयला तुम्ही 0 कोड वापरा. आयला काय केलं आपण? 0 कोड वापरला. परत डी ला कोड कुठला दिलाय त्यांनी? डी ला दिलाय 5 आणि ई ला कुठला कोड दिलाय? तर ई ला 6 दिलाय. ठीक आहे बघा. म्हणजे आपण प्राईडचं विसंकेतन करू शकतो का? तर करू शकतो. बघा त्यामुळे ऑप्शन नंबर पहिला काय ते बरोबर येते. बघा बरं आता जर तुम्हाला फक्त पीचा कोड जरी कळला तिथं पी ला काय म्हटले बाबा? पीचा कोड 4 आहे ना, इथं काय लिहित बसायची गरज नाही. म्हणजे बाबा पी ला चला कोड आपल्याला माहिती आहे. आर ला माहिती आहे, डी ला माहिती आहे, ई ला माहिती आहे. फक्त आयचा कळला संपला विषय. हे काय लिहित बसायची गरज नाही. चला ऑप्शन नंबर पहिला बरोबर. चला 2 नंबर काय दिले? वर्णाक्षर ओ चा संकेत 1 आहे. बघा ओ ला संकेत 1 आहे का? तर आहे. ऑप्शन नंबर 2 पण बरोबर आहे. 3 नंबर काय दिले बघा? या शब्दातील सर्व अक्षरांचे स्वतंत्र संकेत निश्चित करणे शक्य आहे. प्रत्येकाला सेपरेट कोड द्यायला आपण शक्य आहे का? आहे. प्रत्येकाचा कोड काय ते आपल्याला कळून गेले. त्यामुळे 3 नंबर पण चुकले. 4 नंबर काय दिले बघा? विस्कळीत करण्यापूर्वी ड्रीम या शब्दाचा संकेत 58,369 हा होता. बघा आता वरचे 3 बरोबर आहे तर साहजिकच 4 नंबरचा काय येणार आहे? बरोबर. 4 नंबरचा पर्याय काय असणार आहे? चूक असणार आहे आपल्याला. बरोबर आहे का? आणि चुकीचा पर्याय विचारला त्यामुळे ऑप्शन नंबर काय असेल? 4 असेल. पण कसा ते पण सांगतो बघा. ड्रीमला काय म्हटले बघा इथं त्यांनी? बघा DREA आणि एम. विसंकेतन करण्यापूर्वी काय म्हटले बघा? ड्रीम या शब्दाचा कोड. बरं डी ला काय कोड आहे बघा आपला? डी ला ह्याच्यामध्ये 5 आहे. परत आर ला काय दिसतोय बघा इथं? आर ला 8 दिलाय आपण. परत ई ला काय दिलाय बघा? ई ला 6 दिलाय. बरोबर आहे का? परत ए ला काय दिलंय बघा? ए ला 3 दिलाय. आणि एम ला कोड कुठला आहे आपला? तर एम ला 9 कोड आहे. म्हणजे आपलं काय म्हटलंय? विस्कळीत करण्यापूर्वी म्हणजे हे कोड देत का नाही विस्कळीत करण्यापूर्वी काय म्हटले बघा? या शब्दाचा संकेत काय होता? 58,369 हा होता. तर कुठला ते बघा? 58,639 येते. म्हणजेच काय? हे 3 आणि 6 त्यांनी काय केले? बदलले बघा त्याच्यामध्ये. ठीक आहे? त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 काय ते चुकते आणि आपला पर्याय कुठला असेल चुकीचा म्हटल्यानंतर ऑप्शन नंबर 4. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आकृतीमध्ये काय म्हटले? किती त्रिकोण आहेत? तर बघा आता ह्या टाईपचे आकृती असतील लक्षात घ्या. आता स्टेप बाय स्टेप सांगतो बघा. समजा आता ही आपण आकृती अशी काढली. ठीक आहे बघा. आता 2च ह्याच्यामध्ये दिले आपण बघा. इथं काय दिसतंय तुम्हाला? बघा हा आडवे जर मोजले तर 1, 2 हा सर्कल दिसतोय आपल्याला त्रिकोण दिसतोय आणि असे मोजले तर बघा हा 1 आणि हा 1, 2. ठीक आहे बघा. म्हणजे अशी मांडणी असेल ना त्यास काय करायचं बघा लक्षात घ्या. किती दिसतात बघा? 1 आणि 2 मांडून घ्या. 1 आणि 2 मांडले आपण बघा. बघा आता इथे हा 1 च्या समोर 1 मांडा. परत 1 आणि 2 किती झाले बघा? 3 झाले. येते लक्षामध्ये बघा. मग काय करायचं बघा आता इकडं?
बा 3 आणि 1 किती झाले 4, 4 ऍड केले आपण इथं. आणि काय करायचं बघा आता खालून वर जाताना 1 आड 1 म्हणजे हे कॅन्सल करा आणि हे मोजून द्या. बघा इथे लक्षामध्ये बघा किती आले मग अधिक 1 करा फक्त म्हणजे बरोबर झाले 5. ह्याच्यामध्ये बघा जर त्रिकोण मोजले तुम्ही सेपरेट बघा बारके जर मोजले 1, 1, 2, 3, 4 झाले आणि हा मोठा 1 बरोबर काय निघाला 5 निघाला. आता इथं काढताना कसं करायचं बघा आडवे जर बघितले आपण बघा 1, 2, 3, 4 आहे आणि बघा आणि असे जर मोजले तर बघा 1, 2, 3, 4 असे पण 4च आहेत. मग काय करायचं इकडे 1, 2, 3, 4 मांडून घ्या बघा. 1, 2, 3, 4 मांडला आपण इथं ठीक आहे. बरं आता काय ते बघा इकडं चला 1च्या पुढे 1 मांडा बघा 1 आणि 2 झाले 3 परत 3 आणि 3 6 3 आणि 3 6 परत 6 आणि 4 10 मांडले ठीक आहे. बघा आता ह्याची बेरीज करा 10 आणि 6 16 16 आणि 3 19 19 आणि 1 20 झाले ठीक आहे. बघा बरं आता खालून वर जाताना काय करायचं बघा हा कॅन्सल करा हा मोजा हा कॅन्सल करा हा मोजा बरोबर किती येते बघा 6 अधिक 1 7 म्हणजे 20 आणि 7 किती झाले बघा 27 म्हणजे इथं उत्तर काय निघालं आपलं ऑप्शन नंबर 3 ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा डायरेक्शन चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा एक सकाळी सूर्योदयानंतर एका चौकात नवीन व डॅनी एकमेकांसमोर उभे राहून बोलत होते. जर डॅनीची सावली नेमकी नवीनच्या उजवीकडे असेल बघा आता सकाळी मला सांगा पूर्व दिशा इकडे असते ठीक आहे आणि पूर्व दिशेला सूर्य ह्या दिशेने उगवतो ठीक आहे. बघा इकडे झाली पश्चिम दिशा ही उत्तर आणि ही खालची झाली दक्षिण ठीक आहे. बघा आता काय म्हटले जर डॅनीची सावली नेमकी बरं हे काय म्हटले बघा सूर्योदयानंतर सकाळी म्हटले सकाळी सूर्य उगवल्यानंतर ना डॅनी काय म्हटले डॅनीची सावली नेमकी नवीनच्या उजवीकडे आहे बघा. आता डॅनी समजा इथं उभा असेल तर डॅनीची बघा सावली कुठे पडेल बघा पूर्वेकडून जर सूर्य उगवला तर पश्चिमेकडे पडेल बरोबर आहे का. इकडे झाली पश्चिमेकडे ह्या दिशेला सावली पडणार आहे मग बघा आता आपल्याला काय करावं लागेल नवीन जो उभा करायचा नवीन कुठं आपल्याला उभा करावं लागेल लक्षात घ्या. नवीनचा चेहरा जर आपण बघा उत्तरेकडे जर दिला तर सावली नवीनच्या डाव्या साईडला आहे बरोबर आहे का. नवीनला वरती मांडावं लागेल इथं आणि नवीनचा चेहरा कुठे खाली डॅनीकडे आणि डॅनीचा चेहरा कुठे तर वरती उत्तरेकडे बघा लक्षात घ्या. डॅनीचा चेहरा उत्तरेकडे नवीनचा चेहरा दक्षिणेकडे. आता सकाळी सूर्य उगवला पूर्वेकडनं तर सूर्याची सावली सूर्य वर गेल्यानंतर काय होईल बघा डॅनीची सावली कुठं पडणार आहे या साईडला पडेल सूर्य या साईडला उगवल्यामुळं आणि ती दिशा कुठली बघा नवीनची उजवी दिशा बघा नवीनचा जर चेहरा दक्षिणेकडे असेल ना तर उत्तरेकडे बघताना जो हात आपला डावीकडे समजा ही आता आपली डावी बाजू आहे तर नवीन साठी बघता दक्षिणेकडे तोंड असताना ही बाजू कुठली असते उजवी बाजू असते म्हणजे बघा नवीन साठी ही झाली उजवी बाजू आणि ही झाली डावी बाजू. विचारलं की आपल्याला तर डॅनीचे तोंड ज्या दिशेला आहे तिची निवड करा. बघा डॅनीचं तोंड कुठल्या दिशेला दिसतंय मग डॅनीचं तोंड हे उत्तरेला असेल ठीक आहे. बघा उत्तर निघाला आपला ऑप्शन नंबर 3 ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू बघा मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये खालील आकृतीत आयत आकृतीत 9 रकाने आहेत त्या प्रत्येकात अंक आहेत ही अंक काही नियमांचे पालन करतात तो नियम शोधून रिकाम्या रकान्यातील अंक शोधा. आता बघा काय दिसतंय बघा याच्यामध्ये तुम्हाला 3 मध्ये अधिक 1 केला बरोबर की झाले बघा 4 मग 11 चोक 44 8 मध्ये अधिक 1 केला झाले 9 म्हणजे बघा 16 9 44 आणि 13 मध्ये अधिक 1 केला बरोबर झाले 14 मग काय निघाले बघा 14 दुने 28 आणि 1 0 म्हणजे 280 म्हणजे उत्तर काय निघते आपला ऑप्शन नंबर 2 ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू बघा आता काय दिले बा प्रश्नामध्ये घड्याळाचा तास व मिनिट काटा सहजपणे हालचाल करतात. घड्याळ 8 ते 9च्या दरम्यानचा वेळ दाखवत आहे. काय म्हटलंय इथं 6 वाजले इथं 12 इथं 7 आणि इथं 8 ठीक आहे. बघा तर काय म्हटलंय हा तर आणि इकडे 9 बरं घड्याळ काय म्हटले 8 ते 9च्या दरम्यान वेळ दाखवत आहे आणि घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकांवर आहेत असे गृहीत धरा. म्हणजे थोडक्यात काय 8 आणि 9च्या मध्ये दोन्ही काटे काय म्हटले आपल्याला एकमेकांवर आहेत ठीक आहे. बर आता काय दिले बघा अंदाजे किती मिनिटांनी या घड्याळाचे काटे पुन्हा परस्परांवर येतील तेवढी मिनिटे दाखवणारा पर्याय निवडा. म्हणजे आणखी किती वेळाने मग थोडक्यात काय आता इकडे 10 वाजतील मग 9 ते 10 मध्ये दोन्ही काटे परत एकत्र येतील तास काढा आणि मिनिट काढा मग मिनिट काढा तास काट्यावर जाईल तर ती वेळ किती मिनिटांनी असेल बघा. तर लक्षात घ्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कन्सेप्ट माहित असेल ना प्रश्न सॉल्व्ह करायचं काहीच नाही याच्यामध्ये बघा प्रत्येक बघा लक्षात घ्या समजा आता बघा इथं 12 वाजता दोन्ही बघा
दुपारी 12 वाजता दोन्ही काटे एकमेकांवरती असतात, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, तास काढा आणि मिनिट काढा दोन्ही काटे. आता 12 इथं 12 ते 1 मध्ये दोन्ही काटे कधी एकत्र येतात बघा. तर बघा 12 ते 1 मध्ये 1 वाजता येतात. पण 1 ते 2 मध्ये जर आपण बघितलं किंवा 2 ते 3 मध्ये इथं टायमिंग काय असतं बघा, 10.10/11. इथं टायमिंग असतं 5.5/11 मिनिट. इथं टायमिंग काय असतं बघा, 16.4/11 मिनिट. मग थोडक्यात काय, 1 ते 2 मध्ये दोन्ही काटे एकत्र कधी असतात, 1 वाजून 5.5/11 मिनिटाला. परत 2 ते 3 मध्ये कधी असतात, 2 वाजून 10.10/11 मिनिटाला. 2 परत 3 ते 4 मध्ये कधी असतात बघा, तर 3 वाजून 16.4/11 मिनिटाला. बघा तुम्ही जर बघा हे आपण ही कन्सेप्ट कुठे बघतो आपण, दोन्ही काटे एकत्र येणार टायमिंग असतो, बरोबर आहे की नाही, आणि तो टायमिंगचा चार्ट असतो आपला, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपला टायमिंग आहे बघा, लक्षात घ्या. मग बघा ह्याच्यामध्ये जे आहे बघा, 1 वाजून 5.11 मिनिट आणि 2 वाजून 10.11 मिनिट, ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर बरोबर बघा, लक्षात घ्या, 65.5.11 मिनिटाचा गॅप असतो. म्हणजे थोडक्यात काय, 1 तास 5 मिनिटं आणि परत 5.11 मिनिटं. इथे लक्षामध्ये म्हणजे हे फिक्स आहे. म्हणजे दर 65.511 मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांना भेटतील, हे फिक्स आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये उत्तर काय येईल बघायचं. बघा अंदाजे किती मिनिटांनी या काठाचे काटे पुन्हा परस्परांना येतील तेवढी मिनिटे दाखवणारा पर्याय निवडा. तर बघा हा प्रश्न UPSCला पण विचारला नाही. त्याच्यामध्ये काय सांगितले बघा, तर सगळ्यात जवळचा पूर्णांक कुठला. कारण ह्याचं उत्तर काय ते बघा, 65.511 हे फिक्स उत्तर आहे. आणि त्याच्यामुळे फक्त काय आपल्याला त्यातल्या त्यात सगळ्यात जवळचा पूर्णांक कुठला आहे, तर 65 आहे. म्हणून उत्तर काय निघालं, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, याचं फिक्स उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 3. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय करायचं, अशी मोठी प्रश्न आली सुरुवातीला काय करायचं, प्रश्न वाचून घ्यायचा. कशावरचा आहे, युक्तिवादावरचा आहे का निष्कर्षावरचा आहे का गृहीतकावरचा आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये, बघा वरील युक्तिवाद सर्वात उत्तम समर्थन, बघा युक्तिवादाला सर्वात उत्तम समर्थन करत असलेल्या अनुमानाची निवड दिलेल्या पर्यायातून करा. बघा आता युक्तिवाद दिलाय आणि युक्तिवादामध्ये अनुमान विचारले, म्हणजेच काय, निष्कर्ष. आणि निष्कर्ष हा कधी पण दिलेल्या पॅरेग्राफ मधनच काढायचा असतो. आणि त्यात पण काय म्हटलंय बघा, उत्तम समर्थन करत असलेले, मग थोडक्यात काय, एकापेक्षा जास्त पण निष्कर्ष तुमचे निघू शकतात, पण त्यातल्या त्यात उत्तम समर्थन कुठलं करते ना ते बघायचं. कधी पण फोकस कसा ठेवायचा, निष्कर्षामध्ये पूर्ण पॅरेग्राफ आला पाहिजे. एखादी त्यातली लाईन, एका लाईनला धरून आपण निष्कर्ष नाही काढायचा. जास्त उत्तम कुठला असतो तर पूर्ण पॅरेग्राफ त्याच्यामध्ये येऊ शकतो असा. ठीक आहे, आधी वाचून घ्या. काय दिले बघा, खूप मोठ्या संख्येने प्राणी प्रदर्शित करण्याऐवजी अनेक आधुनिक प्राणी संग्रहालये धोक्यात असलेल्या मोजक्या प्राण्यांना प्रदर्शित करून संवर्धनाच्या आवश्यकतेचे स्पष्टीकरण करण्याला पसंती देऊ लागली आहेत. बघा, धोक्यातील प्राण्यांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत जागृत करण्यासाठी लोकांना प्राणी संग्रहालयांना भेट द्यायला प्रोत्साहित करणे हा एकच मार्ग आहे. आणि लोकांना विविध प्राणी पाहण्यात अधिक रस असतो, मग त्यांना धोका असो वा नसो. परंतु आता लक्षात घ्या, याच्यामध्ये काय सांगितलं बघा, लोकांना प्राणी बघण्याला तर रस आहे, पण तरी पण इथं काय म्हटलंय बघा, की बाबा काय, की लोकांना प्राणी संग्रहालयांना भेट द्यायला प्रोत्साहित करणे हा एकच मार्ग आहे. पण लोकांना जर प्राणी बघण्याला जर आवडत असतील, तर मग लोकांना प्राणी संग्रहालय देण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं कारण काय, तर त्याला कारण काय दिले बघा त्यांनी याच्यामध्ये. इथं काय म्हटले बघा, लोकांना विविध प्राणी पाहण्यात अधिक रस असतो, मग त्यांना धोका असो वा नसो. बघा मग थोडक्यात काय, लोकांना फक्त प्राणी बघायचे, त्यांना काही घेणं देणं नाही की त्या प्राण्याला धोका आहे की नाही. आणि प्राणी संग्रहालयाने कशाला फोकस केले बघा, तर खूप मोठ्या संख्येने प्राणी प्रदर्शित करण्याऐवजी, म्हणजे फक्त बघा जे प्राणी विलुप्त व्हायला लागलेत ना, असेच प्राण्यांचं संवर्धन करण्याला त्यांनी फोकस केलेला आहे. त्यामुळे काय होते बघा, प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांची संख्या कमी होईल, कारण विलुप्त राहणारेच प्राणी आपण त्यामध्ये ठेवणार आहे. आणि त्याच्यामुळे लोकांना प्राणी जास्त बघण्याची सवय असल्यामुळं थोडक्यात काय की बाबा, ते प्राणी संग्रहालयात जात नसतील, मग त्यांना प्रोत्साहन का द्यायचे बाबा, की तुम्ही हे पण प्राणी बघायला या. पुढे काय दिले बघा, परंतु प्राणी संग्रहालय फायदेशीर बनवण्यासाठी लोकांना प्राणी पाहायला आकर्षित करणे आवश्यक आहे. ठीक आहे बघा, म्हणजे लोकांना प्राणी बघण्याला रस पण आहे. आणि इथं काय परत म्हटले बघा, परंतु प्राणी संग्रहालय फायदेशीर बनवण्यासाठी लोकांना प्राणी पाहायला आकर्षित करणे आवश्यक आहे. मग याचा अर्थ काय बघा, तर फायदेशीर मग थोडक्यात काय, फक्त जर बघा विलुप्त होणारे जर प्राणी तुम्ही ठेवले, तर लोक काय करतात, प्राणी संग्रहालय थोडं कमी जातात. त्यामुळे काय येतं बघा, फायदेशीर बनवण्यासाठी याचा अर्थ काय, तर प्राणी संग्रहालय आता तोट्यामध्ये थोडक्यामध्ये. बघा आता काय म्हटलंय बघा याच्यामध्ये, फायदेशीर प्राणी संग्रहालय विविध प्राणी प्रजाती बाळगण्याला प्राधान्य देतात. काय म्हटलंय बघा, फायदेशीर प्राणी संग्रहालय म्हटलेले विविध प्राणी प्रजाती बाळगण्याला प्राधान्य देतात. इथं विषय चाललाय कुठला बघा, कुठल्या प्राणी संग्रहालयांचा चाललेला आहे, तर बाबा जे प्राणी संग्रहालय
प्राण्यांना काय म्हणते संवर्धनाच्या आवश्यक काय प्राणी संग्रहालय धोक्यात असलेल्या मोजके प्राण्यांना प्रदर्शित करतात अशांचा उल्लेख चाललेला आहे. ठीक आहे बघा पुढे काय दिले, जी प्राणी संग्रहालय संवर्धन उपक्रमांना अधिक धोक्यातील आणि धोक्यातील प्राण्यांच्या सुरक्षेला व जोपासनेला प्राधान्य देतात ती फायदेशीर नसतात. हे काय ते बघा त्यातले त्यात जास्त बरोबर येते. तरी पण आपण खालचं वाचू काय दिले बघा, सर्वसाधारण लोकांना प्राणी संग्रहालयांमार्फत होणाऱ्या संवर्धन उपक्रमात आणि धोक्यातील प्राण्यांची सुरक्षा व जोपासना यात खूप मर्यादित रस असतो आणि फायदेशीर असल्याखेरीज प्राणी संग्रहालयांना संवर्धन उपक्रमांसाठी खर्च करता येणार नाही. तर बघा पॅरेग्राफ मध्ये सांगितल्याप्रमाणे काय, जी प्राणी संग्रहालय संवर्धन उपक्रमांना आणि धोक्यातील प्राण्यांच्या सुरक्षेला जोपासनेला प्राधान्य देतात ती फायदेशीर नसतात. म्हणूनच हा पॅरेग्राफ त्यांनी दिलेला. ठीक आहे ऑप्शन नंबर 2 येते. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा रँकिंगच्या पुढचा क्वेश्चन आहे काय दिले बघा, एका रांगेत श्री एक्स हे सुरुवातीपासून 14व्या क्रमांकावर आहेत. बघा एक्सचा क्रमांक कितवा आहे सुरुवातीपासून, तर 14वा. म्हणजेच इथे एक्स मांडा म्हणजे याचा अर्थ काय, एक्सच्या पाठीमाग किती जण असतील बघा 13 जण असतील. ठीक आहे चला परत काय दिले बघा, व श्री वाय हे शेवटून 17व्या क्रमांकावर आहेत. बघा वायचा क्रमांक किती आहे, तर शेवटून 17व्या क्रमांकावर आहे. म्हणजे याचा अर्थ वायच्या पाठीमाग किती जण असतील बघा 16 जण असतील. ठीक आहे बघा 16 आणि 1 17 13 आणि 1 14. बरं पुढे काय दिले बघा, श्री ए हे श्री एक्स व श्री वाय यांच्या नेमके मधोमध आहेत. बघा ए कुठं आहे बघा, ए इथं आहे बरोबर मध्ये कुणाच्या एक्सच्या आणि वायच्या. ठीक आहे बघा परत पुढे काय दिले बघा, तर श्री एक्स हे श्री वाय यांच्या पुढे आहेत. बघा एक्स कुठं आहे तर वायच्या पुढे आहे बरोबर आहे का. इथून जर आपण सुरुवात केली तर बरोबर वायच्या पुढे एक्स आहे, याच्यात काय बदल करायची गरज नाही, पुढे आहेत. बघा रांगेत एकूण 48 व्यक्ती आहेत. बघा रांगेत एकूण किती जण आहेत बघा, तर 48 जण आहेत, 48 जण. तर काय म्हटले तर श्री एक्स आणि श्री ए यांच्या दरम्यान किती व्यक्ती आहेत. बघा श्री एक्स आणि श्री ए म्हणजे इथं किती व्यक्ती आहेत ते विचारलंय. बघा इथं आणि इथं सेमच व्यक्ती असतात. ठीक आहे बघ मग काढताना कसं काढायचं बघा, 16 आणि 1 17 17 आणि 1 18 18 आणि 1 19 19 आणि 13 किती झाले बघा, 19 आणि 3 22 आणि 10 32 झाले. ठीक आहे बघा 32 झाले याच्यातनं. ठीक आहे आता एकूण किती बघा 48 आहेत. 48 मधनं 32 वजा खाली करा, खाली किती आले बघा 8 2 गेले 6 4 3 गेले 1 म्हणजे 16 व्यक्ती राहिले. 16 व्यक्ती आता यात मांडायचे कुठे येतील बघा, ह्याच्यामध्ये काय सारखेच लोक म्हणजे इथं 8 लोक जातील आणि इथं पण 8 लोक जातील बरोबर. एक्स आणि ए यांच्यामध्ये किती लोक निघतील तर 8 लोक निघतील. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.